कौरवांनी पांडवांना निदान 5 गावे तरी द्यावीत, म्हणजे युद्धाचा प्रसंग टळेल. म्हणून भगवान श्रीकृष्ण स्वतः दुर्योधनाकडे शिष्टाई करण्याकरता गेले. त्यावेळी दुर्योधनाने सांगितले की, देवा, तू म्हणतोस ते सर्व बरोबर आहे. न्यायाच्या दृष्टीने तू म्हणतोस तसे काहीतरी करणे जरूर आहे, पण तसे करण्याची मला बुद्धी होत नाही. त्याला मी काय करू? तू सर्व सत्ताधीश आहेस, तर मग माझी बुद्धीच पालट, म्हणजे सर्वच प्रश्न एकदम मिटतील. परंतु तसे काही न होता पुढे युद्ध झाले हे प्रसिद्धच आहे. तीच स्थिती रावणाच्या बाबतीतही दिसते. म्हणून सगुणरूपी अवताराने वासना किंवा बुद्धी पालटण्याचे कार्य होऊ शकत नाही असे दिसते. सद्बुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे. म्हणूनच त्रिकालबाधित असणाऱ्या नाम अवताराची आता जरूर आहे. नाम म्हणजे भगवंतच आहे. ते नाम अनन्य होऊन आपण घेतलं पाहिजे. एका माणसाची प्रकृती बरी होती, पण त्याच्या पायामध्ये काहीतरी दोष उत्पन्न झाला. डॉक्टर म्हणाला की जीव वाचवायचा असेल, बाकीचे सर्व शरीर टिकवायचे असेल तर पाय कापायला हवा. आता नुसता प्राण आहे, पण हात हालत नाही, पाय हालत नाही, डोळ्यांनी दिसत नाही, कानांनी ऐकू येत नाही, पण प्राण आहे. तर उपयोग काय? या उलट बाकी सगळे आहे पण प्राण नाही, तरीही उपयोग नाही. प्राण आहे पण बाकीच्या गोष्टीपैकी एखादी नसली तर चालू शकेल का? कानाने ऐकू येत नाही, कुठे बिघडले? उपासना अनुसंधान हे प्राणासारखे समजावे. बाकी व्यापक आहे, तो शरीराच्या इंद्रियाप्रमाणे समजावा. यात भगवंताचे अनुसंधान चुकले तर प्राणच गमावल्यासारखे आहे. ते सांभाळून जे करता येईल तेवढेच करणे जरूर आहे. मनासारख्या गोष्टी होत नाहीत म्हणून दुःखी होण्यापेक्षा ती गोष्ट आमच्या मनात आहे हेच दुःख मूळ आहे. आपण पहिल्यापासूनच हे ओळखून राहायला हवे की गुंतून राहण्यापेक्षा नाम घेतलेले बरे. अनुसंधान ठेवले तर मनुष्याचे कल्याण होईल, नाहीतर फार कठीण. मी म्हणणारे, दुसऱ्याला ज्ञान सांगणारे विद्वान शास्त्री पंडित सर्व खरे ब्रह्मातच आहेत. म्हणून म्हणतो, एक करा, अनुसंधान टिकवून जेवढे करता येईल तेवढेच करा. मी कोण हे जाणले पाहिजे, म्हणजे परमात्मा कोण हे आपोआप कळते. दोघांचे स्वरूप एकच आहे, म्हणजे दोघे एकच आहेत. परमात्मा निर्गुण आहे, तो जाणायला आपल्यालाही नको का निर्गुण देहातील व्हायला? म्हणून देहबुद्धी सोडली पाहिजे. कोणतीही गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तुरूप व्हावे लागते, त्याखेरीज जाणणेच होत नाही. म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपल्याला नको का परमात्मा स्वरूप व्हायला? यालाच साधू होऊन साधूस ओळखावे. शिवो भूत्वा शिव यजेत असेच म्हणले पाहिजे. नाही केले वेद पठन, शास्त्राचे नाही झाले ज्ञान, श्रुती स्मृती उपनिषदे यांची नाही ओळखन, असा मी अज्ञान जाण, तरी एक भजावे रघुनाथासी, अर्पण होऊन जावे त्यासी, ऐसे जाणून चित्ती.